दरम्यान आपण आता राष्ट्रीय राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची घडामोड पाहणार आहोत। एका बाजूला थलपती विजय यांच्या आगामी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसने होकार कळवलाय आणि त्याचमुळे दुसऱ्या बाजूला द्रमुक आणि काँग्रेस यांची युती तुटलेली आहे। सत्तेसाठी काँग्रेस थलपती विजय यांच्या सोबत जाईल। जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी ज्या वेळेला शपथ ग्रहण सोहळा होईल त्याच वेळेला मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसचे मंत्री सुद्धा शपथ घेतील अशी अपेक्षा आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम केंद्रातल्या द्रमुकच्या 30 खासदारांच्या भूमिकेवर होणार की नाही हे पाहणं अत्यंत लक्षवेधी असणार आहे। आत्ताच्या घडीला आपण तामिळनाडूतल्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीचे राष्ट्रीय स्तरावरचे परिणामही पाहतो आहोत। तर राष्ट्रीय स्तरावर या पद्धतीनं अनेक नव्या उलथापालथी होऊ शकतात असे संकेत यातून मिळत आहेत।